घेण्यासाठी ही 15वी जागतिक धम्म परिषद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मग काय सद्धम्म आहे? मंत्रीजींना खूप छान चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण एक जुनी म्हण आहे बघा, विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. कोरड्या विहिरीमध्ये जर पोहरा टाकला पाण्याला तर पाणी भरून येतं का? नाही. आज जी आमच्या बहुजन समाजामध्ये जी अवस्था निर्माण झालेली आहे, जी अस्थिरता निर्माण झालेली आहे, तर याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्या मुलाचे माता पिता आहे. मी आताच म्हणालो विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. जर त्या जन्म दिलेल्या मुलांचे जे पिता आहेत, वडील आहेत, त्यांनाच कधी पानाती पाता वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही माहीत नसेल, त्यांनी ते समजून घेतलं नसेल. आदिंना दाना वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही मी चोरी करणार नाही किंवा विनाकारण लोकांचं माझं आहे म्हणून मी घेणार नाही, हे त्यांना माहीत नसेल. कामे सुमेचे चारा मुसावादा आणि सुरा मेरे हे त्यांनाच या गोष्टी समजल्या नसतील. जर पित्यालाच या गोष्टी माहीत नसतील आणि त्या घरातला मुलगा जर व्यसन करत असेल, त्या घरातला मुलगा चोरी करत असेल, तर त्या मुलांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? व एका घरातली भगिनी एखाद्या मुलीची आई, त्या आईलाच या पंचशिलेचा अर्थ माहीत नसेल, त्या घरातली मुलगी जर वाईट वागत असेल तर त्या मुलीचा काय दोष आहे? त्यामध्ये त्या मुलीचा दोष नाही. आणि म्हणून आपण सर्वप्रथम या माता पित्यांनी हा सद्धम्म जाणला पाहिजे. बघा, एका दिवशी असंच झालं. मी शिवलूच्या रेल्वे स्टेशनला थांबलो होतो, तिथून जालन्याला जात होतो. एक वावळे आडनावाचा आपल्या बहुजन समाजातलाच एक उपासक आला. माझ्या बाजूला येऊन बसला. मी म्हणलं, आणि इतका नशा केलेला होता, खूप नशा केलेला होता. आणि तो मला म्हणायला लागला, महाराज तुम्हाला काही कळतं का? मी म्हणलं, मला काही कळत नाही भाऊ. म्हणलं, महाराज तुम्हाला काही कळतं का? मी दक्षिणा देतो ना, तुम्हाला काही कळतं का? मी म्हणलं, मला काही कळत नाही. मी म्हणलं, तुझं शिक्षण काय आहे? तर म्हणे, माझं ME आहे. म्हणलं, ठीक आहे. मग तू दारू पिली का? तो हो, मी दारू पिली. का पिली? म्हणे, महाराज माझं लग्न झालं होतं आणि मला एक मुलगा मुलगी होती. माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि म्हणून त्या दिवसपासून मी दारू पितो. तर मग मी त्याला सांगितलं, अरे बाबा ठीक आहे, तू दारू पिलास ना, दारू पिऊ नको हे सांगायचं मला समजतंय. पुन्हा म्हणायला लागला, महाराज मला मुलगा होईल का हो? मी म्हणलं, मला काही ह्या गोष्टी समजत नाही, तू दारू पिऊ नको हे सांगायचं समजतं. पुन्हा म्हणाला, तुमच्यासारखाच एक महाराज होता. मी त्याला म्हणालो की मला मुलगा होईल का? त्याला ती म्हणला, मी सांगतो पण त्याला दक्षिणा लागते. मी त्याला 100 रुपये दिले आणि त्यानं सांगितलं की हो तुला मुलगा होईल. मग मी म्हणलं, त्यांना समजत असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल. पुन्हा मला तो म्हणाला, बघा MA झालेला मुलगा, आणि तो पुन्हा मला म्हणाला, महाराज आणि माझ्या पत्नीचं तर कुटुंब नियोजन ऑपरेशन झाले ना. मी म्हणलं, त्या महाराजाला जाऊन विचार. मी म्हणलं, काय? त्या महाराजाला जाऊन विचार. म्हणून बुद्ध म्हणतात, एखादा व्यक्ती जर विद्या विभूषित असेल आणि ज्ञानी असेल आणि उच्च शिक्षित असेल आणि त्याच्याकडे जर धम्म नसेल तर तो त्याच्या जीवनाचा सध्या होणारा विनाश थांबवू शकत नाही. म्हणून उपस्थित उपासक उपासिकांनो, या मनुष्याच्या जीवनातील सुखाची, मनुष्याच्या जीवनातील परिवर्तनाची जननी हा तथागतांचा सद्धम्म आहे. आणि म्हणून तो सद्धम्म जो देवानाम प्रियदर्शी सम्राट अशोकाने जाणला, जो सुदत्त अनाथ पिंडकाने जाणला, जो मिगार माता विशाखेने जाणला, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणला, तो जाणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. हो, जाणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठीच आजची ही धम्म परिषद आहे. आणि याच्यासाठीच बाबासाहेबांनी आपला धम्म दिलेला आहे. पण आपला असं आहे का? नाही. पांढरे कपडे घातले की बौद्ध झाला, निळ्या बेस्टपैकी रुमाल टाकला की बौद्ध झाला, कपाळाला नीळ लावली की बौद्ध झाला. नाही. मला तर असं वाटतंय की आपणाला काही गोष्टी समजलेल्या नाहीत की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ आहे. या धम्मग्रंथामध्ये बुद्ध असे म्हणतात की मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे.
मग आपलं काय चाललंय? फक्त जायचं आणि बुद्धाच्या समोर घरामध्ये बुद्ध रूप आणायचं, बुद्ध रूपाच्या समोर मेणबत्ती लावायची, बुद्ध रूपाच्या समोर पुष्प ठेवायची, आजूबाजूला रंगरंगोटी करायची, पाया पडायची. मग आपल्याला हेच आहे, याच्यामधूनच काय होणार आहे? आपल्याला सर्व गोष्टी मिळणार आहेत. म्हणजे पूर्वी जी आपली अवस्था होती, ईश्वर परमात्मा परमेश्वर, तीच अवस्था आजही आपली तशा प्रकारची होत चाललेली आहे. बुद्ध आहेत का? आहेत. बुद्धाचे विचार, मला वाटतं आमच्या अहमदपूरला पाठीमागे एक धम्म परिषद झाली आणि त्या धम्म परिषदमध्ये भूटानचे भंतेजी आले होते आणि भंतेजी म्हणाले, खरं तर म्हणे याच भूमीमध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, याच भूमीमध्ये सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली आणि आज या भूमीमध्ये सम्यक्सम बुद्ध झाले आणि याच सम्यक्सम बुद्धाचा सन्मान ह्या भूमीमध्ये होत नाही. ही सर्वात दैनीन अवस्था आहे म्हणून सांगितलं. काय होतं? तर या भूमीमध्ये बुद्धांचा सन्मान होत नाही. आता तुम्ही म्हणाल, कोण म्हणलं सन्मान होत नाही? आम्ही भगवंताचं, आमच्या घरी मार्बलचं आम्ही सुंदर विहार बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही बुद्धरूप ठेवलेलं आहे. आम्ही दररोज बुद्धाच्या समोर आम्ही 1 किलो पुष्प वाहता अर्पण करत असतो. आमच्या घरी रोज बुद्धाच्या समोर पुष्प असतात. बुद्धाची घरामध्ये बुद्धरूप ठेवणं, हे घराच्या समोर सुंदर विहार बांधणं आणि त्यामध्ये बुद्धरूप ठेवणं म्हणजे बुद्धाचा सन्मान होणे नव्हे, तर बुद्धाने दिलेलं जी पंचशील आहे त्याचं पालन करणं म्हणजेच बुद्धाचं सन्मान होय. अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते भूटानचे भंतेजी म्हणायला लागले, या भारत देशामध्ये बुद्धाचा सन्मान होत नाही, बुद्धाचा या ठिकाणी आदर होत नाही आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आज खरं पाहिलं तर आमचे पूर्णाचे भंतेजी, आता त्यांचा उपदेश होणार आहेत. भंतेजी उच्च शिक्षित आहेत, जबाबदारीनं पूर्णाचं सध्याचं भंतेजी त्या ठिकाणी काम पाहतात. त्या ठिकाणी भंतेजी या ठिकाणी खरं पाहिलं तरी तर आल्याच्या नंतर आम्हाला अगोदर थोडं जरा वेगळं वाटलं, पण आता आपण सर्वजण बसलात त्याबद्दल आणखीन खूप आमच्यामध्ये या ठिकाणी उत्साह या ठिकाणी आलेला आहे. उपस्थित उपासक उपासिकांनो, खरंच ही येणारी ही जो सध्याची परिस्थिती आहे, या परिस्थितीकडे पाहून तरी आपण सर्वांनी योग्य पाऊल उचलणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संकल्पनेतला, खरं पाहिलं तर बाबासाहेबांच्या संकल्पनेतला आपणाला जो समाज आहे हे निर्माण होणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी मग बाबासाहेबांनी जे आपणाला दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने जाणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी जे आपणाला सांगितलं, जे आपणाला घ्या म्हटलं ते घ्यायचं आहे आणि जे नको म्हटलंय ते आपण त्याला दूर करायचं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा, त्या 22 प्रतिज्ञेचं आपण काटेकोरपणे पालन करायचं आहे. आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे. आपण वेळोवेळी बुद्ध विहारामध्ये जायचं आहे. बुद्ध विहाराच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये सुसंस्कृतपणा निर्माण करून त्या मुलावर तशा प्रकारचा निर्माण करायचा आहे. आणि जर अशा प्रकारचं केलं तर नक्कीच आपण बाबासाहेबांच्या संकल्पनेतला समाज त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पाठीमागं एका उपासकानं असं सुंदर उदाहरण बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीच्या धर्मांतर सोहळ्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं. हे उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बघा, जे निळे कपडे घालतात बौद्ध स्वतःला समजतात, जे पांढरे कपडे घालतात स्वतःला बौद्ध समजतात, जे घरावर चक्र टाकतात ते स्वतःला बौद्ध समजतात, जे हातामध्ये पांढऱ्या बांगड्या घालतात ते स्वतःला बौद्ध समजतात. तर खरंच बाबासाहेबांच्या संकल्पनेतला बौद्ध याच्यातून तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956ला भदंत चंद्रमणी महास्तवीर यांच्या उपस्थितीमध्ये, लाखो समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. भदंत चंद्रमणी महास्तवीरांनी बाबासाहेबांना पंचशील देऊन त्या ठिकाणी दीक्षा दिली आणि लगेच दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी समाज बांधवाला दीक्षा दिली. आता काही जणाला म्हणलं का तू बौद्ध आहेस का, तू बौद्ध झालास का, तर काही जण म्हणतात हा अरे बाबासाहेब झाले त्या दिवशीच आम्ही बौद्ध झाला म्हणतात. बघा असे काही जण, ज्या दिवशी बाबासाहेब बौद्ध झाले त्या दिवशीच आम्ही बौद्ध झालो. आणि मग 15 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी आपणाला पंचशील ही 5 शील देऊन दिली नाही तर 22 प्रतिज्ञा देऊन दिली.
22 प्रतिज्ञा. जोपर्यंत तुम्ही या देव, ईश्वर, परमात्मा, परमेश्वर या कर्मकांडातून बाहेर निघणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला हा सद्धम्म जाणता येणार, हा धम्म जाणता येणार नाही, त्याचं ही करता येणार नाही. मग बाबासाहेबांनी तुम्हाला काय केलं? आपणाला 22 प्रतिज्ञा त्या ठिकाणी दिल्या. मला तर वाटतं आजपर्यंत तशा प्रकारची क्रांती ह्या विश्वामध्ये कोणी करू शकला नाही, जी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला केली. आणि मग लगेच 15 ऑक्टोबरला आपणाला बाबासाहेबांनी दीक्षा दिली. आणि त्यावेळेसचे पत्रकार बघा, त्यावेळेसचे पत्रकार बाबासाहेबांच्या समोर आले आणि बाबासाहेबाला म्हणाले, बाबासाहेब आपण बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेब म्हणाले, हो, मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या या धर्माचा मी त्याग करून मी बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. पुन्हा पत्रकार बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब आम्हाला आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बाबासाहेब म्हटले, विचारा. त्यावेळेस बाबासाहेबाला ते पत्रकार म्हणतात, बाबासाहेब एखादी समोरून व्यक्ती येत असेल, त्याच्या डोक्याला गोल टोपी असेल, लांब दाढी असेल, लोक म्हणतात हा मुस्लिम बांधव आला. एखादा समोरून व्यक्ती येत असेल आणि त्याच्या डोक्यावर पगडी असेल तर लोक म्हणतात हा शीख बांधव आला. एखादा समोरून व्यक्ती येत असेल, त्याच्या कपाळावर 3 पट्टी असतील तर त्याला लिंगायत बांधव आला म्हणतात. मग ही बसलेला जो जनसमुदाय आहे याच्यामध्ये बौद्ध कुणाला म्हणून ओळखायचं? बाबासाहेबांनी पत्रकाराला उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणाले नाहीत की ज्याच्या हातावर टॅटू आहे बुद्धाचा ते बौद्ध असे म्हटले नाहीत. ज्याच्या गाडीवर अशोक चक्र आहे त्याला बौद्ध म्हटले नाहीत. ज्याच्या घरावर चक्र आहे त्याला बौद्ध म्हटले नाहीत. ज्याच्या अंगावर शुभ्र साडी आहे त्याला बौद्ध म्हटले नाहीत. ज्याच्या अंगावर सफेद कपडे आहेत त्याला बौद्ध म्हटले नाहीत. बाबासाहेब मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना बाबासाहेब म्हणतात, या बसलेल्या जनसमुदायामध्ये जो नीतिमान असेल तो बौद्ध, जो सदाचारी असेल तो बौद्ध, मग तो कोणत्याही धर्माचा असो, कारण बुद्धाचा धर्म नसून तो धम्म आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या संकल्पनेतले आपण बौद्ध बनण्याचा आपण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतली आपण शासनकर्ते जमात बनण्याचा विचार केला पाहिजे. म्हणून नक्कीच्या परिषदेतून आपण हा एक आदर्श घेऊन जाल आणि नक्कीच देव, ईश्वर, परमात्मा, परमेश्वर ह्या कंदुऱ्या, दोऱ्या, गंडे याच्यापासून दूर जाऊन नक्कीच आपण सद्धम्म श्रवण कराल. आणि भगवंतानं सांगितलं, भगवंत म्हणतात की आपण बघा, खरं पाहिलं तर हा बुद्धाचा धर्म सर्व दान पारमितेवरच अवलंबून आहे. कारण बुद्ध म्हणतात मनुष्य जन्माने सुखी होत नाही, मनुष्य जन्माने दुःखी होत नाही. सांगा बरं, असं कोण भगिनी आहे की तिची मुलगी किंवा मुलगा सुखी म्हणूनच जन्माला आलाय? काही आहे का? दुःखी म्हणूनच आला का? श्रीमंत म्हणून आला का पैसे घेऊन, किंवा गरीब म्हणून आला का? नाही. बुद्ध म्हणतात मनुष्य जन्माने सुखी दुःखी, जन्माने श्रीमंत गरीब होत नाही. तर भगवंत म्हणतात त्याने केलेल्या कर्माच्या आधारावर त्याला सर्व गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून भगवंत म्हणतात, ए कुशला कुशलानं कम्म विपाकानं खंदानं कटत्ता चंद्रूपानं कम्म पच्चे निपच्यो. म्हणून या जीवनामध्ये मनुष्याच्या जातीचा, संपत्तीचा, सौंदर्याशी हिशोब नसून हा केलेल्या कर्माशी हिशोब आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हा सद्धम्म श्रवण करून कुशल कर्म करा आणि आपल्या जीवनामध्ये दुःखातून मुक्त होऊन सुखी जीवन जगा. आजच्या प्रसंगी एवढाच संदेश देतो. आणि आजच्या ह्या 15व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेनिमित्त जे आम्हाला आयोजन कमिटी याने या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्यांच्याप्रती या ठिकाणी खरं पाहिलं तर आमचे परभणी जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे भरणे सर, यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला येण्याची संधी प्राप्त झाली. सर्व संयोजन कमिटीच्या प्रती, या ठिकाणी कलावंत सध्या या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याप्रती, त्यांच्या परिवाराच्या प्रती आणि आपल्या प्रती मी अनंत मंगल कामना करतो, मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या धम्मदेशनेला पूर्ण विराम देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो म्हणा. साधू साधू साधू. धन्यवाद. ज्यांनी आंबेडकरवादाला पोस्टरमध्ये कैद केले आणि घोषणामध्ये कैद केला ज्यांनी आंबेडकरवाद, अशा माझ्या तमाम अहितकारी मित्रांनो, आता आमचा आंबेडकर आम्हाला परत द्या. अरे क्रांती म्हणजे होत नसते चार चौघातील वेश बदल. अरे क्रांती म्हणजे होत असते समाजातील समग्र परिवर्तन. आणि अजून ते व्हायचे आहे. अजून वस्त्या शिल्लक आहेत, अजून माणसं बदलायची आहेत, अजून समाज घडवायचा आहे. यासाठी आता आमचा आंबेडकर आम्हाला परत द्या. या ठिकाणी आपल्या धम्मदेशनेच्या माध्यमातून भिक्खू मोगलायन
परभणी यांनी अगदी अनेक उदाहरण देऊन या ठिकाणी आपणास धम्मदेशना दिलेली आहे. जगात जर काय शक्य असेल तर ते परिवर्तन शक्य आहे. साधू साधू साधू. महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध, भगवंतांचा पवित्र सद्धम्म, भगवंतांचा महान असा श्रद्धेय त्यागी भिक्खू संघ, या तिन्ही रत्नाला श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक अभिवादन. ज्यांनी आपल्याला महान अशा बुद्ध धम्मामध्ये दीक्षांतित केलं असे महामानव बोधिसत्व गुणपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म चळवळीमध्ये जीवन समर्पित करण्याचा सम्यक संकल्प करून आज आपल्या या 15व्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं माझे गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांना सुद्धा श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक अभिवादन करतो. या धम्ममंचावर आपल्यामध्ये उपस्थित असलेले परभणी येथून आलेले पूज्य बनते संघमित्र, पोखर्णी येथून आताच आपल्यामध्ये सुंदर असं धम्मदेशना दिलेले पूज्य बनते मोगल्यांजी, नांदेडचे पूज्य बनते मोगल्यांजी, दुसरे पूजनीय भिक्खू संघ, सर्वच या धम्म परिषदेचे आयोजक संयोजक, या धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी अनेक दिवसापासून ज्यांनी मेहनत घेतली ती सर्व या धम्म परिषदेचे सदस्य या धम्ममंचावर उपस्थित आदरणीय इंजिनियर MMG भरणे साहेब, आदरणीय नगराळे साहेब, आदरणीय आमचे पूर्णा येथून आलेले सुनीलजी भरणे सर, सर्वच परिसरातील उपासक आणि उपासिकांनो, खरं म्हणलं तर तुम्हाला पाहिल्याच्या नंतर तुमचा काहीच दोष नाही असाही वाटायला लागलेला आहे. परंतु या धम्म परिषदेच्या निमित्तानं खास करून किनवटच्या माणसांना मला जरा असं सांगू वाटू लागले. सांगताना असं वाटायला की यांना रागवावं का यांना कसं बोलावं ती बी कळणार झाले. रागवलं तर नाराज होतील, परत म्हणतील की हे भंतीजी काय बरोबर नाहीत. अशा पद्धतीनं आम्ही श्रीलंका, थायलंड, भूतान या देशामध्ये राहून आलेलो आहेत. तिथं कशा पद्धतीनं बौद्ध धम्माचं पालन तिथलचे माणसं करतात हे आम्ही बारकाईनं तिथं राहून थोडंसं शिकण्याचा, थोडासा समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. धम्म परिषद म्हणजे काय असती तर धम्म परिषदेमध्ये आपल्याला भिक्खू संघ निमंत्रित केला पाहिजे आणि उपासक उपासिकांनी त्या दिवशी आपले काही तास आपला वेळ थोडासा आपण तो प्रवचन, आपला धम्म काय आहे, त्या भंतीजीनं आतापर्यंत काय समजून घेतलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण आता जेवढे उपस्थित आहेत तेवढ्या तरी लोकांनी थोडंसं का होईना आतापर्यंत काय भंतीजीने सांगितलंय, आता मी सुद्धा माझ्या अल्पबुद्धीने मी तुम्हाला काय सांगणार आहे हे सुद्धा थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कधी कधी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचत असाल किंवा वाचला असेल किंवा ऐकलं असेल किंवा भविष्यात वाचणार सुद्धा असेल तर त्याच्यामधलं मी एक उदाहरण तुम्हाला आता आवर्जून सांगू इच्छुक आहे. ते म्हणजे बघा, राजकुमार सिद्धार्थ जेव्हा घर सोडत असतात बघा, तर त्यांच्यासोबत एक छन्न आणि त्याच्यासोबत एक सेवक कंटक असे छन्न सेवक असतो आणि कंटक घोडा असतो, असे तिघं सुद्धा निघतात. बरंच अंतर दूर चालत 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 जातात आणि अंतर खूप दूर गेल्याच्या नंतर सिद्धार्थ राजकुमार त्या सेवकाला छन्नाला म्हणतात, त्या कंटक घोड्याला घेऊन तू आता वापिस जाय, मी माझा प्रवास करतो. तेव्हा ते घोडा तर रडते आणि सोबतचा छन्न सेवक सुद्धा ढसाढसा रडते की नाही मला तुमच्या सोबतच यायचंय. जर तुम्हाला मला जर घरी पाठवायचं असेल तर तुम्ही माझ्या सोबतच चला, असा हट्ट धरून ते अतिशय बुद्धांच्या प्रती म्हणजे सिद्धार्थ राजकुमारांच्या प्रती मैत्री, त्याच्यामधला तो त्याच्या मदतला जो गुण होता तो व्यक्त करत असतो. आणि करता करता ते एवढा रडत असतो आणि रडता त्याच्याकडे पाहून सिद्धार्थ राजकुमार एक वाक्य बोलतात. लक्षपूर्वक ऐका. काय म्हणतात सिद्धार्थ राजकुमार,
सिद्धार्थ राजकुमार म्हणतात की या जगामध्ये अनेक लोक भौतिक संपत्तीचे तुम्हाला वारसदार होताना दिसतात, परंतु जर माणसामध्ये जर एखादा सद्गुण असेल तर त्या सद्गुणाचे वारसदार बनणारे फार तुरळक असतात, फार थोडेच असतात. बघा काय म्हणले सिद्धार्थ राजकुमार, या जगामध्ये भौतिक संपत्तीचे अनेक वारसदार बनतात, परंतु तुमच्या जर दया असेल, तुमच्या जर मैत्री असेल, तुमच्या जर सेवावृत्ती असेल, तुमच्यामध्ये जर संयम असेल, तुमच्यामध्ये जर सहनशीलता असेल, तुमच्यामध्ये लज्जा नावाचा गुण असेल, तुम्हाला वाईटाची भीती वाटत असेल, अशी जी काय चांगल्या पद्धतीचे सद्गुण असतात, याचे फार थोडे जण वारसदार बनतात. आता तुम्हीच बघा, थोडंसं कधी कधी तुमच्याकडे जरासा पैसा राहू द्या, तुमच्याकडे जरासं सोनं राहू द्या, तुमच्याकडे जराशे काय म्हणतात शेतं असू द्या, काय काय तुमच्या संपत्ती असू द्या, तुम्ही एखाद्या वेळेस कटकन निघून जा कायमचे, की बघा लगेच कसे माणसं उभा टाकतात. म्हणतात मी याचा भाऊ आहे, म्हणतात हे मी माझा नवरा होता, माझी बायको होती, हे माझा आज्या होता, आजोबा होतात. नसला तरी कोणी नसलं तरी सुद्धा कोर्टामध्ये जातात, 2-4 माणसाला पैसे देतात आणि पुरावा घेऊन येतात, मी याचा वारसदार आहे, ती संपत्ती मला द्या. जर तुमच्यामध्ये जर दया असेल, तुमच्यामध्ये जर मैत्री असेल, ह्याचे वारसदार किती जण होतात ते बी बघा. तुम्हाला कुणाची सेवा करायची सवय असेल तर ह्याचे वारसदार किती जण बनतात ते बघा. म्हणून आपला बुद्धांचा धम्म म्हणजे नुसता असा माईकमधून सांगायचा धम्म नाही, की माझा बुद्धांचा धम्म लय मोठा आहे, लय भारी आहे, लय भारी आहे म्हणायचा नाही आहे. बुद्धांचा धम्म कृतीमध्ये आणण्याचा, बुद्धांचा धम्म म्हणजे आचरणामध्ये आणण्याचा आहे. म्हणून तो आपल्याला या धम्म परिषदेच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हीच आम्हाला तुमची यामध्ये सांगण्याची तळमळ असते. म्हणून आयुष्यमान उपासक उपासिकांनो, आपले जीवन एवढं छोटं आहे. आता बघा, मी कधी कधी प्रवचन सांगत असतो आणि तुम्ही बघा की आधीचे माणसं जराशे 10-20 वर्षाखालचे बघा, कोणी कोणी 120 वर्ष जगायचे, कोणी कोणी 100 वर्ष जगायचे, कोणी कोणी 80 वर्ष जगायचे. आता बघा माणसाला काय व्हायले की काय नाही, की पटकन कधी झटका यायला की कटकन निघून चालले, कळणं सुद्धा झालंय. म्हणून माणसाचं आयुष्य फार छोटं झालेलं आहे. माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्याला सुख किती भेटणार आहे, त्याला दुःख किती भेटणार आहे माहीत नाही. माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्याला यश किती भेटणार आहे, अपयश किती भेटणार आहे माहीत नाही. माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्याची निंदा किती होणार आहे, त्याची स्तुती किती होणार आहे माहीत नाही. माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्याची हानी किती होणार आहे, त्याला लाभ किती होणार आहे हे माहीत नाही. परंतु जर माणूस जन्माला आल्याच्या नंतर हे कधी ना कधी मरणार आहे हे एवढं मात्र नक्की आणि पक्क आहे. म्हणून मरायला जाण्याच्या आधी, आपण मरण्याच्या आधी असे काय कामं केले पाहिजे, आपण असं काय आपण जीवन जगलं पाहिजे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपला चेहरा, आपलं नाव जरी, नुसतं नाव जरी आपलं कुणापुढं जर आलं की आपला चेहरा डोक्यामध्ये आलं पाहिजे, असं आपलं कर्म कर्तृत्व असलं पाहिजे. हीच बुद्धांची शिकवणूक आहे, हीच धम्माची शिकवणूक आहे. बघा, आम्ही कधी कधी प्रवचन सांगत असतो, जर समजा आता तुम्हीच बघा, तुम्ही सुद्धा लय भारी येतं इथं बसलेले, तसे चेहऱ्यावर पाहून भारी वाटायला लागलेत. एखाद्या माणूस मेल्याच्या नंतर मड्यावर जा आणि गेल्याच्या नंतर बघा, जर माणूस जर लय चांगला असेल तर तुम्हीच म्हणता साहेब जरासं थोडा वेळ राहू द्या ना, काय गडबड करायले, लय माणूस चांगला होता, अशा माणसासारखा माणूस आमच्या गावात नाही, आमच्या नंतर भेटल की नाही माहीत नाही, थोडा वेळ राहू द्या साहेब. बघा कशामुळं म्हणतात, माणसाच्या चांगुलपणामुळं. आणि ते जर माणूस एखादा वक्ता असेल, गावात भांडणं लावणारा असेल, माणसाला फोडणारा असेल, इकडे गेले की तोंडावर गेले की गोड बोलायचं, पाठीमागे गेले की तिसरंच बोलायचं, असं जर माणूस, खट्याळ माणूस, कपटी माणूस, वक्ता माणूस, दलिंदर माणूस जर मेला की आपण समजल्यावर काय म्हणतो, ते काय लय गुन्हाचं होतं का, मेलं तर मेलं, मरू दे तिकडे, आपलं आपलं काम बघू दे, असंही म्हणतात. तिथे जर तुम्ही चुकून गेले लय जवळचं आहे म्हणून, की तिथेही म्हणतात लय गुन्हाचं नव्हतं, पटकन फुकान, तुम्ही मोकळे व्हा आम्ही मोकळे व्हा, दोन्ही प्रकारचं म्हणतात. म्हणून कोणत्या प्रकारच्या बोलण्यामध्ये तुम्हाला आम्हाला जायचं आहे ते आपल्याला या निमित्तानं समजलं पाहिजे. म्हणून आयुष्यमान उपासक उपासिकांनो, बुद्धांचा धम्म एवढा सुंदर आहे, बुद्धांचा धम्म एवढा महान आहे, ते तुम्हाला वाचल्याशिवाय, त्या पद्धतीनं वागल्याशिवाय
त्याची अनुभूती तुम्हाला होणार नाही. कधी कधी तुम्ही सुद्धा काढून बघा, एक आनंद नावाचे भगवान बुद्धांचे सेवा करणारे शिष्य होते आणि विशेष म्हणजे ते बुद्धांचे गृहस्थ आश्रमातले मावस भाऊ होते. आणि जेव्हा त्यांनी चिवर घेतल्याच्या नंतर ते बुद्धांसोबत अनेक वर्ष राहू लागले आणि ते एवढे हुशार होते की एकदा जर त्यांनी कोणती जरी गोष्ट ऐकली, किती जरी वेळ तुम्ही जर सांगितली, जर ती तुम्ही 1, 2, 4, 5 वर्षानं जरी विचारलं की तेव्हा काय काय सांगितलं होतं ते सांगा, तर एक ना एक शब्द, त्या शब्दामध्ये एकही शब्द न बदलता जशा तसे सांगणारे एवढे बुद्धिमान, एवढे स्मृतिवान, एवढे एकाग्रतेनं हुशार असलेले आनंद भंतेजी होते. मग 1250 असे भंतेजी बुद्धांपुढे बसले होते आणि बसल्याच्या नंतर बुद्धांचा तब्येत जराशी खराब होत होती आणि तेव्हा कोणीतरी त्यांना सेवा करणारा एक भिक्षू त्यांच्या हाताखाली पाहिजे होता. आणि तेव्हा आवाहन करण्यात आलं की कोण कोण सेवा करते बुद्धांची. तर अनेक भंतेजी उभा टाकू लागले, मी करतो मी करतो मी करतो. तर बुद्धांना पाहून त्यांना करू द्यावं की नाही अशी इच्छा होत होती. आणि तितक्यात महाकाश्यप भंतेजी म्हणले की आनंद भंतेजी तुम्हीच करा. तर तेव्हा ते उभा टाकले आणि ते म्हणले मी सेवा करतो म्हणले, पण माझ्या काही अटी आहेत म्हणले. जर बुद्ध जर अटी मान्य करत असतील तरच मी बुद्धांची सेवा करल, नाही तर करणार नाही. मग बुद्ध म्हणाले काय ते सांग, तुझ्या अटी ऐकल्याच्या नंतरच मी सुद्धा होकार देणार आहे. मग सांगताना सांगितली, सगळ्यात पहिली अट सांगितली ती म्हणजे की भगवान मला जर तुमची सेवा करायची असेल तर तुम्हाला जर एखादं जर चिवर दान आलं तर ते चिवर तुम्ही मला द्यायचं नाही. बघा सगळ्यात पहिली अट. काय म्हणतील हे दुसरे भंतेजी किंवा दुसरे उपासक की बुद्धाला तर राजा महाराजा करोडो पती असलेले श्रीमंत माणसं एवढे भारी भारीचे वस्त्र देतात, म्हणून बुद्धांची आनंद भंते सेवा करतायत काय की. म्हणून भगवान मला तुमचे आलेलं कोणते चिवर मला दान द्यायचं नाही. बघा सगळ्यात पहिली आठ. आता तुमचं पोरग बघा, तुमचीच पोरगी बघा, आता एखाद्या वेळेस जयंती येऊ द्या, एखादा सण येऊ द्या, एखादा लग्न येऊ द्या आणि त्याच्या मनासारखे तुम्ही कपडेच घेऊ नका. बघा हे काय बाप आहे का म्हणते, ही काय माई आहे का म्हणते, मायासाठी नाही तर मग कुणासाठी आहे म्हणते, तुला काय दुसऱ्याला द्यायचं काय. बघा आताचे लेकरं म्हणायसारखे. बघा तुम्ही थोडंसं ट्युशन तर लावू नका. मग बघा मार्क जर कमी पडले की पप्पानं मम्मीनं ट्युशनच लावलं नाही म्हणून आता हे उत्तरे भेटायलेत आम्हाला, हे आमच्या लेकराला सांगणं अतिशय आवश्यक आहे. परत दुसरी अट काय की भगवान तुम्ही कुठे जरी जेवायला जाताल तर मला तिथं सोबत घेऊन जायचं नाही. काय म्हणतील की मोठे मोठे माणसं सुंदर सुंदर भगवान बुद्धाला जेवायला देतात म्हणून आनंद सेवा करतात काय की. बघा आता आईनं जर एखाद्या वेळेस मीठ कमी टाकू द्या, नवरा बी शिव्या देतय आणि पोरग बी शिव्या देतय आणि खिशातले पैसे ओढून हॉटेलमध्ये जाऊन काय खाते ते तुम्हाला माहिती आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. परत तिसरं की भगवान तुम्ही ज्या कुटीमध्ये राहता तर त्या कुटीमध्ये मी राहणार नाही. जर तुम्ही श्रावस्तीला गेले इतिहासामध्ये बघा की राजा लोक, श्रीमंत लोक बुद्धांना सुगंधाच्या कुट्या बांधून देत होते, चंदनाच्या कुट्या बांधून देत होते. तर भगवान जेव्हा झोपायचे रात्री तर आनंद भंतेजी दरवाजाच्या बाहेर थांबायचे. दिवसातून म्हणजे रात्री भगवान बुद्ध जर झोपले तर 8 ते 10 वेळेस भगवान बुद्धाला ते बघत होते का बुद्धांना काय पाहिजे का, बुद्धांना काय हवं आहे का, भगवान बुद्धांना काय त्रास होते का. एवढी म्हणजे त्यांनी सेवा केली. आणि ह्याच्यासाठी ते म्हणले की मी बाहेर राहतो की भगवान सुंदर सुंदर कुट्यामध्ये राहते आणि आनंद भंतेजीला त्या कुटामध्ये राहायला भेटल म्हणून त्यांची सेवा करायलेत काय की आनंद भंते. म्हणून भगवान मला तुमच्या या कुटीच्या बाहेरच ठेवा. आणि शेवटच्या श्वासापर्यंत आनंद भंतेजी बाहेरच राहिले. म्हणजे बघा आता भाऊ कसे भांडणं करायले, तर भाऊ बहीण कसे भांडणं करायले, तर लेकरं सुद्धा माय बापाला वृद्ध आश्रमामध्ये नेऊन टाकायले. तर आम्ही बुद्धांचा धम्म नीट वाचतही नाही, तर वाचल्याच्या नंतर समजून घेत नाही, तर हे आमच्या अपयशाचं, हे आमच्या दुःखाचं ही कारण इथं आपल्याला लपलेलं येतं. म्हणून आयुष्यमान उपासक उपासिकांनो आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. परत एक आठ सांगतो बघा त्यांची. आनंद भंतेजी म्हणतात की भगवान तुम्ही जर कुठेही जरी गेले तुम्ही आणि तिथं जर माझ्या पाठीमागे जर तुम्ही प्रवचन केलं
तर आल्याच्या नंतर तुम्ही मला ते प्रवचन सांगितलं पाहिजे. बघा ही एक आठ होती. त्याच्यानंतर परत आठ सांगितली, जर मला एखाद्या वेळेस जर प्रश्न पडला आणि जर मला तुम्हाला भेटायचं असेल भगवान, तर तुम्ही मला भेटू दिलं पाहिजे. बघा बरं, दोन अटी किती सुंदर येतात. आता तुम्हीच महिला मंडळ बघा, जर असं 2 दिवस जर कुठं तुम्ही कामानिमित्त बाहेर जा आणि 2 दिवस जर तुमचं TV सिरियल सुटू द्या, मग बघा तुम्ही कसं करता. ज्यांनी ती सिरियल पाहिली की त्यांनाच आपण विचारतो की बाई कालच्या एपिसोडमध्ये काय झालं. म्हणजे एवढ्या डेंजर आम्ही महिला येतात. पण आम्ही असं बुद्धाचं बाबासाहेबाची काय चर्चा करणार नाहीत, काय घेणदेण नाही. याच्यामधून काय तुम्ही काय इंजिनियर होणार आहेत का डॉक्टर आहेत माहीत नाही. पण जर तुम्ही असं जर बुद्धाचं आणि धम्माची जर चर्चा केली तर नक्की आणि नक्की तुमच्या घरामध्ये महान आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही. या 5च अटी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. 3 अटी काय मी तुम्हाला सांगणार नाही. ते घरी जा, कुठे जा, पुस्तकं काढा आणि 8 अटी त्या वाचून काढण्याचा प्रयत्न करा. कारण मी काय फुकटमध्ये लगेच तुम्हाला सांगत नसतो. म्हणून आयुष्यमान उपासक उपासिकांनो, बुद्धांच्या धम्माला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपलं आयुष्य फार थोडं आहे. आपल्याला बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे. बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या छोट्या छोट्या लेकरांना धम्म, पंचशील, अष्टशील, चांगले सद्गुण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. त्याचा नक्की आणि नक्की तुम्हाला लाभ होताना दिसेल. बघा, आम्ही नेहमी सांगत असतो की लेकरांना शिकवत जा. काही लोक ऐकतच नाहीत, आपलं मग सुरू ठेवतात, त्याला शिकवलंच पाहिजे. म्हणून आपण थोडंसं जागरूक झालो पाहिजे आणि बाबासाहेब बी समजून घेतले पाहिजे. बाबासाहेब जेव्हा लहान होते, जेव्हा त्यांना पुस्तक वाचण्याचा छंद निर्माण झाला, आवड निर्माण झाली, तर बाबासाहेबांच्या वडिलांकडे हट्ट धरायचे आणि म्हणायचे की मला जे पुस्तक पाहिजे ते द्याच. बाबासाहेब कपडे मागत नव्हते. नंतर बाबासाहेब खायला सुद्धा मागत नव्हते. पण जर एखादं पुस्तक जर आवडलं ना, ते मात्र बाबासाहेब रट्टू होऊन आपल्या वडिलांकडे मागत होते. मग मागल्याच्या नंतर कधी कधी रामजी आंबेडकरांवर अशी वेळ असायची की सगळे पैसे संपलेले. मग मित्राकडे जायचे आणि पैसे दे म्हणायचे, तर मित्र सुद्धा म्हणायचे पैसे नाही येत. मग मित्राच्या नंतर नातेवाईकाकडे जायचे, नातेवाईक सुद्धा नाही म्हणायचे. शेवटी मुलीकडे जायचे, मुलगी सुद्धा म्हणायची पैसे नाही. तर तेव्हा रामजी आंबेडकर म्हणायचे की तुझ्या लग्नात जे दिलेला दागिना आहे ते दागिना तू मला दे. आणि ते दागिना घ्यायचे रामजी आंबेडकर आणि एखाद्या सावकाराकडे जाऊन ते ठेवायचे, पैसे घ्यायचे. बाबासाहेबांनी जे सांगितलेलं पुस्तक होतं ते विकत आणायचे आणि ते बाबासाहेबाला वाचण्यासाठी द्यायचे. आणि ते बाबासाहेब पूर्ण वाचता ते तोंडावरच पुस्तक ठेवून झोपी जायचे. आणि जेव्हा पेन्शन झाली की मग ते पैसे घेऊन त्या सोनाराकडे सावकाराकडे जायचं, पैसे वापिस करायचे आणि मग ते दागिना सोडून आणायचा आणि आपल्या मुलीला द्यायचा. म्हणजे बाबासाहेब सहज शिकले का? नाही शिकले. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा बघा आज आमचे मुलं मुली किती शिकायलेत. जे शिकायचं ते शिकणं झाले, पण दुसरं मात्र लय शिकायलेत. जो लेकराला 2-2.5 वर्षाचं झालं हो, आम्हाला मलाही आज मोबाईल मधलं कळत नाही, पण 2-3 वर्षाच्या लेकराला सगळंच कळायले. बघा किती आवड आहे. आणि मोठं झाल्याच्या नंतर आई वडिलाला कसं बोलायचंय. म्हातारे झालेत माय बापा, आम्ही कधी कधी घरामध्ये जातो, म्हातारे माणसं आम्हाला पाणी देतात, पण लेकरं जवान मोबाईल हातामध्ये घेऊन बसतात. माणूस आलं तर उठत सुद्धा नाहीत. अशा पद्धतीचं एक वेगळं वातावरण आपल्याकडे झालेलं आहे. आता तुम्ही सुद्धा बघा, इथं बसलेले काळे डोसके पांढरे झालेत तुमचे, तुम्ही सुद्धा मोठे झाले. बघा, जेव्हा तुमच्या घरी जर तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाच्या जर घरी तुम्ही कधी गेले, तर गेल्याच्या नंतर आधी सगळ्यात पहिलं त्याच्या पाया पडायची. घरी जरी तुमच्या कोणी जर मोठं माणूस आलं, पाहुणा आला, तर तुम्ही त्याच्या पाया पडायचे. आता ही संस्कृती दिसायली का? बघा, दिसली तरी दिसली. कसे वाकायले, ढेऱ्या एवढ्या मोठ्या झाले की असंच वाकायले. तर पाया पडतो म्हणाले तर पण पायावर काय हात ठेवणार झाले, डोकं ठेवणार झाले. म्हणजे एवढे डेंजर झालेले वातावरण. आम्ही कधी कधी सांगत असतो प्रवचनामधून, बघा की माणूस किती खोटा झाला. आता बघा तुम्ही सगळे टणटण येतं, कोणी तुम्हाला बघायला येणार नाही. आणि समजा चुकून माणूस एखादा दवाखान्यात गेला आणि त्याच्या जवळच्या माणसानं सांगू द्या की बाबा हे आता डॉक्टर म्हणले की काही दिवसाचं आहे, काय वेळाचं आहे, कधी बटन दबावलं कधी निघून जाईल सांगता येणार नाही. मग बघा तुमचे नातेवाईक किती रट्टावून तुमच्या दवाखान्यामध्ये येतात. जागा कमी पडती, त्याला सलाईन लावू देत नाहीत, एवढे लोक येऊ बघतात.
आणि येतात येतात रिकामे हाताने येत नाहीत, हातामध्ये नारळ पाणी, शेप, काजू बदाम, काय 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 घेऊन येतात. कधी घेऊन येतात? तुमचं बटन दबणार ना आता जाणार आहेत आणि खाण्यापासून 100% थोबाड फिरवले तेव्हा घेऊन येतात. आता घेऊन येणार नाहीत. आणि आता जर घेऊन जा म्हणलं तर त्याला काय झालंय, चांगलं खाऊन पिऊन टणटण आणि टप्पूच्या टप्पू आहे म्हणतात. म्हणजे बघा एवढे डेंजर माणसं, किती खोटारडा माणूस आहे. म्हणजे बुद्धांचं तत्वज्ञान असं नाही शिकवत. बुद्धांचं तत्वज्ञान माणसाला अतिशय प्रेमानं, दयावृत्तीनं, दानवृत्तीनं, निस्वार्थ सेवेनं जगायला शिकवते. म्हणून ही आपल्याकडे तत्वज्ञान नसल्यामुळं आज आपण अतिशय आणि अतिशय जसं पाहिजे तसं आपल्याला आज माणसांमध्ये दयाभाव, मैत्रीभाव दिसत नाही. अल्पसा जरी स्वार्थ आला, अल्पसे जरी गैरसमज जर घडले तर माणूस एवढा लवकर नाराज होते की विचारू नका. आता तुमच्या कधी कधी घरामध्ये बघा लग्न कार्य होत असतील आणि आहेर देऊ लागल्या तर बघा एखाद्या वेळेस आम्ही ते कधी कधी आम्ही बघतो स्टेजवरून, आम्हाला दिसतात कधी कधी ते कारण उदाहरणं. असे आहेराला जर बसले, 2 वाले जर एखादं ह्याला आहेर चालू आहे आणि त्याला आहेर चालू आहे, ते दोघंही बसतात. बसल्याच्या नंतर चुकवून बघतात की त्याचा आहेर कसा आहे, आणि त्या आहेरामध्ये जर थोडासा जर भारीचा कलर दिसला आणि चुकून जर जराशी भारीची साडी दिसली की बघा म्हणते ते का माणूस आहे का म्हणते, ते काय सोयरा आहे का म्हणते, त्याला म्हणजे लय भारीचे भारीचे कपडे आणि आम्हाला म्हणजे वक्ता पीच कपडा दिला म्हणतात. बघा आजही म्हणतात. कधी एखाद्या वेळेस बघा कार्यक्रमाला जा, कुठंतरी जा आणि चप्पल चोरीला जाऊ द्या. मग बघा एखादी चुकून बाईची जाऊ द्या, ती बाई तर एवढ्या शिव्या देते की विचारूच नका. तिच्या पाठीमागे ज्यानं चप्पल नेली दलिंदरीत लागाव, एवढ्या शिव्या पुरी खानदानच बाहेर काढतात. एवढ्या शिव्या देतात की विचारूच नका कुठून डिग्रीज घेऊन आली, एवढ्या शिव्या माणसं देतात. बायात नाही, माणसं लय डेंजर आहेत. माणसं काय कमी आहेत काय? म्हणत नाहीत की एखाद्या वेळेस चुकून माझ्यासारखी चप्पल असेल तिची घालून गेली असेल चुकून, असं म्हणत नाहीत. एखाद्या वेळेस गरीब असेल बाबा, गेली तर गेली चप्पल, आता त्याला दान करतो असे म्हणत नाहीत. असे कडक बोट मोडतात की विचारूच नका. ही माणसाच्या विचाराची काय आहे, कमतरता आहे. माणूस श्रीमंत झालाय, पैशानं श्रीमंत. आता तुम्हीच बघा जरा असं, आधी आपले घर कसे होते, पत्र्याचे होते, झोपड्याचे होते. आज बघा घर, मला असं वाटत नाही की कुणाचं आता पत्र्याचं झोपड्याचं राहिलं असेल. म्हणजे एवढे भारी माणसं झाले तर, परंतु माणूस काय म्हणतात श्रीमंत होत चाललेला आहे, परंतु विचारानं मात्र गरीब होत चाललेला आहे. म्हणून ते आम्हाला दूर करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आयुष्यमान उपासक उपासिकांनो, आपल्या आयुष्यामध्ये चांगले संस्कार ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये चांगली शिस्त ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये चांगला विनय ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये पंचशील आणि अष्टशिलेची कास धरा. आजपर्यंत पाठीमागी काय झालं ते सगळं सोडून द्या, परंतु या मिनिटापासून आतापासून मात्र मी माझ्या आयुष्यामध्ये कसल्याही पद्धतीचं मी चुकीचं वागणार नाही. कुणाला कसं वागायचं त्याला तसं वागू द्या, परंतु मी काय तसं वागणार नाही. अशा पद्धतीचा जरा सम्यक संकल्प करा, तशा पद्धतीचे ध्येय आपल्या डोक्यापुढे ठेवा आणि आपल्या आयुष्याची वाटचाल अतिशय आनंदानं, अतिशय हर्ष उल्हासानं, हसत खेळत आहे आपल्या जीवनाचा प्रवास करीत चला. म्हणून आपलं आयुष्य फार छोटं आहे, याचं थोडंसं लक्षात घ्या. बघा एक उदाहरण मला संस्कारावरून जरासं लक्षात आले. मी बोललेलं समजायले की नाही, माझी भाषा जरा परभणी पूर्णाकडची आहे, तुमच्या इकडची थोडी भाषा वेगळी आहे. एक बघा फार असा गरीब माणूस असते, शेतकरी माणूस असते, काम करणारा माणूस असते आणि त्याला 3 पोरं असतात. एका दिवशी ते माणूस आजारी पडतंय आणि पडल्याच्या नंतर जरा गरिबी असल्यामुळं त्याला एका सावकाराची आठवण येते आणि दवाखान्यात जाण्यासाठी त्याला पैसे पाहिजे असतात. आणि ते त्याच्या एका छोट्या लेकराला बोलवते आणि सांगते की जाय सावकाराकडे, माझं नाव सांग आणि 2000 रुपये घेऊन ये. हे लेकरू गेल्याच्या नंतर घरात आवाज दिला, सावकार आहेत का म्हणला. कळालं की सावकार आहेत. कळाल्याच्या नंतर कुठे आहेत म्हणल्याच्या नंतर वरी येत सांगितलं आणि ते लेकरू पायऱ्यावरून जात होतं. ही गोष्ट 150 वर्षाखालची आहे आणि जाताना एवढ्या पायऱ्या छोट्या होत्या की त्या लेकराला सुद्धा जाता येईना. गेलं, सावकाराला बघलं तर काय, सावकार मस्त खुर्चीवर बसलेले आहेत, धोतर घातलेले आहेत, अंगावर बन्यान नाही आणि शर्टही नाही. आणि सावकार एवढे टप्पूच्या टप्पू, एवढे ढबऱ्याच्या ढबरे, एवढे जाडच्या जाड येतं. या पोराला पाहिले की त्याचं हसू आलं. हसू आल्याच्या नंतर हे बोललं नाही, काहीच नाही, 4-5 मिनिटं हसतच राहिलं.
सावकार म्हणला बाबा तू एकटाच हसायलास, कामून हसायला जरा मलाही सांग ना म्हणला. मग ते पोरग जरा असं 4-5 मिनिटं हसणं झाल्याचं बंद केला आणि म्हणला सावकार म्हणला मी पायऱ्यावरून येत होतो म्हणला, पायऱ्या एवढ्या छोट्या आहेत सावकार म्हणला की मला येता येत नव्हतं, आणि तुम्हाला पाहिलं म्हणला सावकार तुम्ही एवढे ढबऱ्याच्या ढवडे, एवढे जाड्याच्या जावड्या, एवढ्या टप्पूच्या टप्पू आहेत म्हणला सावकार. समजा म्हणला तुम्ही चुकून जर मेले तर मेल्याच्या नंतर त्या पायऱ्यावरून उचलून कसं न्यायचे सावकार, म्हणून मला तुमचं हसू आले म्हणला. बघा हे कशाला गेलं तर गध 2000 रुपये मागायला. हसलं तर हसलं आणि त्या सावकाराच्या तोंडावर काय म्हणलं सावकार, पायऱ्या एवढ्या छोट्या आहेत म्हणला की मेल्याच्या नंतर त्या पायऱ्यावरून तुम्हाला उचलून कसं न्यावं म्हणून मला हसू आलं म्हणला. त्या सेवकानं त्या सावकारानं त्याला धरलं, चांगले टप्पू दिले आणि तिथून त्याला हाकलून दिलं. बापाला जाऊन सांगितलं, बाप म्हणला हे छोटं काय कामाचं नाही म्हणला. म्हणला आता 2 नंबरवाल्याला बोलवा म्हणला. 2 नंबरवाल्याला सांगितलं जा सावकारला माझं नाव सांग आणि त्याच्याकडून 2000 रुपये घेऊन ये. हे गेल्याच्या नंतर म्हणला सावकार माझा छोटा भाऊ तुमच्याकडे आला होता. ते म्हणला हो आला होता. म्हणला आला तर आला म्हणला तुझा भाऊ मला 4-5 मिनिटं हसला आणि हसला तर हसला तोंडावर म्हणला सावकार उचलून कसं न्यायचं मेल्यावर, तुझा का भाऊ आहे का म्हणला, त्याला काय डोकं बिकं काय आहे का. ते दुसरं म्हणला खरंच सावकार म्हणला त्याला जराही डोकं नाही म्हणला. आता मी काय सांगतो ते ऐका म्हणलं. हे 2 नंबरचं बघा. सावकार म्हणला मेल्याच्या नंतर तुम्हाला उचलायचं नाही म्हणला, मेल्याच्या नंतर पहिले हातपाय तोडायचे मग न्यायचं म्हणला. हे बघा दुसऱ्या क्रमांकाचं. याला हाणलं सावकारानं, त्या सेवकानं हाकलून दिलं. बाप म्हणला हे दोन्ही काय कामाचे नाहीत म्हणला, यांना बुद्ध्या नाहीत, काय दिमाग नाही, काय नाही म्हणला. मोठ्याला बोलवा म्हणला 1 नंबरच्याला. मग बोलवलं त्याला बी. बोलवल्याच्या नंतर त्याला जाय म्हणले 2000 रुपये घेऊन ये. सावकाराकडे गेलं. सावकाराला म्हणला माझे 2 भाऊ आले होते सावकार. हो म्हणला तुझे दोन्ही भाऊ म्हणला, एकाला तर असं म्हणला मेल्यावर उचलून कसं न्यायचं, दुसऱ्यानं तर म्हणला मेल्यावरच हातपाय तोडायचे मग न्यायचे म्हणला. याला काय बुद्धी, याला काय डोकं, याला काय संस्कार शिकवले की नाही तुम्ही, काही शिकले नाहीत म्हणला, लय गैबाने आहेत सावकार म्हणला. मी काय म्हणतो ते ऐका म्हणला. बघा 1 नंबरचं ते म्हणला सावकार म्हणला तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचे उचलून न्यायचं नाही, हातपाय तोडायचे नाहीत म्हणला, सावकार तुमच्या बिल्डिंगला जाळ लावायचा म्हणला. याला हाकलून दिलं, मारलं. बापानं डोसकर हात मारून घेतला की असे कसे माझ्या पोटाला आले. ते तात्पर्य एवढंच सांगायचं उदाहरणातून आहे की आपण सुद्धा बघा लेकरं जेव्हा वाईट वागू लागले, खराब वागू लागले की तेव्हा आपण थोडंसं विचार करतो. बघा कधी कधी एका ठिकाणी मी उदाहरण पेपरमध्ये वाचलं होतं, ते तुम्हाला सांगतो की बाबासाहेब बाहेर देशामध्ये शिकायला होते. शिकायला गेल्याच्या नंतर बाबासाहेब एवढे हुशार होते की बाबासाहेबाचं ते हुशार पाहून काही प्राध्यापक वर्ग सुद्धा बाबासाहेबांवर जळायचा. आणि बाबासाहेब वर्गात आल्याच्या नंतर असा काय प्रश्न विचारायचे बाबासाहेब त्या प्राध्यापकाला की उत्तर देता येत नव्हतं, आणि उत्तर देता नाही आल्यामुळे त्या प्राध्यापकांचा सगळ्या विद्यार्थ्यांपुढे अपमान व्हायचा. मग एका दिवशी त्या प्राध्यापकानं ठरवलं की बा नेहमी बाबासाहेब आपल्यालाच प्रश्न विचारतात, आज काय करतो मीच बाबासाहेबाला प्रश्न विचारतो आणि सगळ्या पुढे बाबासाहेबाचा अपमान करतो. मग वर्ग भरला. बाबासाहेब वर्गात आले. बाबासाहेबाला उभं केलं आणि विचारलं की समजा म्हणला बाबासाहेब तुमच्या पुढे 2 पोते टाकलेत. एका पोत्यामध्ये पोतं भरून ज्ञान आहे, शहाणपण आहे, आणि दुसऱ्या पोत्यामध्ये पोतं भरून पैसा आहे. तर बाबासाहेब तुम्ही 2 पोत्यापैकीतलं कोणतं पोतं घेताल. बघा प्राध्यापकांनी प्रश्न केलाय. काय सांगितलं बाबासाहेबाला प्रश्नामध्ये की 2 पोते तुमच्या पुढे आहेत. एका पोत्यामध्ये पोतं भरून शान आणि ज्ञान आणि शहाणपण आहे, दुसऱ्या पोत्यामध्ये पोतं भरून पैसा आहे, तुम्ही कोणतं पोतं उचलताल. बाबासाहेब स्मित हास्य केलं आणि बाबासाहेबांनी म्हणाले की मी पैशाचं पोतं उचलतो. मग ते प्राध्यापकही हसला आणि सगळं वर्ग हसला आणि म्हणाले ते प्राध्यापक वर्गापुढं काय बाबासाहेब मी तर तुम्हाला लय हुशार समजायचो आणि काय म्हणले तुम्ही हे पैशाचं पोतं उचललं. सगळ्या वर्गाला हसू दिलं. वर्ग परत शांत होऊ दिला आणि बाबासाहेबांनी हात वरी केला की सर मला मी प्रश्न विचारू का. मग ते हसायला प्राध्यापक सुद्धा थोडासा नर्वस झाला की आता बाबासाहेब काय विचारतील, विचारा म्हणले. मग बाबासाहेबांनी परत तोच प्रश्न केला की समजा म्हणला तुमच्या पुढे 2 पोते टाकले, एका पोत्यामध्ये पैसा आहे, दुसऱ्या पोत्यामध्ये ज्ञानशहाणपण आहे, सर तुम्ही कोणतं पोतं उचलताल. तेव्हा ते परत हसला आणि म्हणाला काय बाबासाहेब तुम्ही माझाच प्रश्न तुम्ही मलाच विचारायले का. हसत हसत ते प्राध्यापक म्हणाले की मी ज्ञानाचं आणि शहाणपणाचं पोतं घेईल. तेव्हा बाबासाहेब परत वर्ग शांत झाल्याच्या नंतर म्हणाले की बरोबर आहे सर म्हणले,
तुमच्याकडे आज एवढा पैसा झाला, एवढा पैसा झाला, एवढा पैसा झालाय की तुमच्याकडे ज्ञान आणि शहाणपण नाही. बरोबर म्हणले, तुम्ही तेच पोतं उचलताल. पण सर म्हणले माझ्याकडे आज ज्ञान आणि शहाणपण एवढं झालं, एवढं झालं, एवढं झालंय की आज माझ्याकडे पैसा नाही. म्हणून सर मी म्हणलो की मी पैशाचं पोतं उचलल. बघा बाबासाहेबाचं उत्तर होतं. आज तुम्हाला जर मी विचारलं की सांगा तुमच्याकडे ज्ञान आणि शहाणपण आहे का पोतं भरून, तर तुम्ही म्हणताल नाही बनतेजी. आम्ही तुम्हाला जर प्रश्न केला, विचारलं सांगा तुमच्याकडे पोतं भरून पैसे आहेत का, धन आहे का, तर तुम्ही म्हणताल नाही बनतेजी. आपण दोन्हीकडून सुद्धा नापास आहेत. मग तुम्ही असू द्या का मी असू द्या. म्हणून आयुष्यमान उपासक उपासिकांनो, आपलं आत्मचिंतन करत चला. कोण लोक किती चुका करतात, काय दिवे लावतात, काय खटापटी करतात, ह्याच्याकडे बघत बसू नका. दुसऱ्याच्या भांडणामध्ये, वादामध्ये, नको त्या कटकटीमध्ये, तंट्यामध्ये वेळ वाया घालू नका. जर तुम्हाला वेळच आपला जर लावायचा असेल तर आपल्या उन्नती आणि प्रगतीवर लावा. तुम्हाला जर वेळच द्यायचा असेल तर या जगामध्ये मी असा काय जगल, जसं आज बुद्ध 2600 वर्ष निघून गेले तर आज सुद्धा बुद्ध जिवंत आहेत. बाबासाहेब 100-132 वर्ष झाले तर तरी सुद्धा बाबासाहेब एवढे माणसाच्या हृदयामध्ये बसलेले आहेत. अशा पद्धतीनं तर मला तर एवढं मोठं होता येणार नाही, परंतु मी गेल्याच्या नंतर माझे अनेक कुटुंब माझा आदर्श ठेवतील. अशा पद्धतीचं मी आचरण आणि व्यवहार करेल. अशा पद्धतीचा जर सम्यक संकल्प केला, अशा पद्धतीचा जर आपण विचार आणि आचार जर घेतला, तर नक्की ज्यांनी या 2 दिवसाच्या धम्मपरिषदेला ₹2 पैसे जे काही मेहनत वेळ दिला असेल, तर ती वेळ आपला सत्कर्मी लागला, उपयोगी लागला, कामी लागला असं होईल. कधी जर तुम्हाला वेळ भेटला, मी 9 वेळेस थायलंडला जाऊन आलेलो आहे, श्रीलंकेला सुद्धा 3-4 वेळेस जाऊन आलेलो आहे. अनेक देशामध्ये आम्ही सातत्यानं फिरत असतो, तर वर्षाला फिरत असतो. तर थायलंडमध्ये अनेक महिने राहत असतो मी. एक ठिकाणी 1000 एकर मध्ये बुद्ध विहार आहे. बघा, 1000 एकर मध्ये बुद्ध विहार आहे. आणि त्या एका ठिकाणी तर मध्ये असा परिसर आहे की 10 लाख लोक बसू शकतील असा परिसर आहे. आणि त्या परिसरामध्ये 10 लाख सोन्याच्या बुद्धांच्या मूर्त्या येतात. बघा, विचार करा थोडासा. आणि तिथं असं काय नाही, मी का तू, तू का मी. तिथं अध्यक्ष पिध्यक्ष काहीच नाही. सगळे भंतेजी तिथं लिडिंग करतात. उपासक दर रविवारी येतात. 10,000 लोक दर रविवारी जमतात. तुम्हाला कधी जायचं असेल तर सांगा. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 10 लाख लोक जमतात. कुणाला जायचं असेल तर तेही सांगा. तुमचा नंबर आम्ही तिथं लावून देऊ. पण लय शिस्तीत राहावं लागते, ध्यान करावं लागते, वंदना करावं लागते. तुम्हाला कळणार सुद्धा नाही हे काय म्हणाले. एवढे लोक त्या धम्माच्या वंदना सुद्धा त्यांना एवढी पाठ आहे की भिक्षू सोबत ते वंदना म्हणू लागतात. म्हणून आज आपण जसे पाहिजे तसे नाही येत. एक तर बँकॉकमध्ये बुद्ध विहार आहे, तिथं सकाळी 9ला विहार उघडते, संध्याकाळी 5ला बंद होते. पोलीसवाला कोणीच नाही तिथं. एक सिक्युरिटी गार्ड आहे फक्त लक्ष ठेवायसाठी. कॅमेरे नाहीत, काही नाहीत. 5,500 क्विंटलची म्हणजे 5,500 किलोची 5,500 किलोची सोन्याची बुद्धाची मूर्ती आहे. कॅमेरा नाही, काहीच नाही. जर मूर्ती आपल्याकडे 1-2 किलोची राहू दे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या देवाला कधी गायब करतील सांगता येणार नाही. असे आपले लोक आहेत. विचारूच नका, लय डेंजर लोक आहेत आपल्याकडे. सगळे काय इथंच उलट्या डोक्याचे जन्मलेत काय की माहित नाही. आता तुमच्याकडे जरा दिसणं झालेत मला. हातात काळा धागा बांधतात, पायात काळा धागा बांधतात, गळ्यात काळा धागा बांधतात. कोणी आता लय हुशार झालेत बुद्धाचे लोक. कमराला काळा धागा बांधतात दिसू नये म्हणून. कशासाठी बांधतात? नजर लागू नये म्हणून बांधतात. आणि ते पोरगी बी पोरगं बी ढोंबळच्या ढोंबळ होतंय. असं काय एकच काम करते की खानदानीला काळं लावून जाते. बघा हे तुमचे काळे धागे कामा आले तर सांगा मला, मी पुरा बांधूनच घेतो. काळ्या धाग्यानंच फिरतो सगळीकडं. काय करत असेल तर सांगा मला. म्हणून ह्याच्यात काय पडलं नाही. बांधायचं असेल तर चांगल्या संस्काराचा धागा बांधा. आज आहे बघा लोक काय घराला नजर लागू नये म्हणून काळी भावली, लिंबू मिरची तुमच्याकडे बांधतात की नाही माहीत नाही. आमच्याकडे लय बांधतात की नाही. बघा, नजर लागू नये म्हणतात. म्हणजे लेच एक तर मला निजामाबादहूनच फोन आला होता, आदिलाबादहून. पण त्याची म्हणले आमच्या इथं जरासं घरामध्ये रखरख वाटायला, म्हणजे जरा अशांत वाटायला. मग म्हणले जरा घराला शांत करायची आपल्यात काय पूजा आहे का म्हणले. म्हणलं घरात शांत करायची पूजा? म्हणजे नाही, अशी काय सत्यनारायण जसं करतात म्हणले घर शांत करायसाठी, तसं काय आहे का. म्हणलं तुम्हाला घर शांत करायचं ना. ते म्हणलं हो. मलाही बोलवायची गरज नाही म्हणलं. काहीच गाडी खर्च दान द्यायचा काहीच गरज नाही म्हणलं. लय सोपा उपाय म्हणलं. काय म्हणते
जे घरामध्ये माणसं राहतात म्हणलं ते सगळे घरातले माणसं बाहेर हाकलून द्या म्हणलं, घर ऑटोमॅटिक शांत होते. बघा, घरात माणूसच ठेवायचं ना, तुम्हाला घर शांत करायचं ना. म्हणजे माणूस जर चांगल्या विचाराने जर असेल तर ऑटोमॅटिक शांत राहतंय. माणसामध्ये जर जरासा ताव असेल, कधी कधी बघा माणसाला भांडणात एवढा ताव येतोय की तावात म्हणते एखादं एकर गेलं तर गेलं, याला खड्ड्यातच घालतो, याची मातीच करतो म्हणते. बघा किती ताव येते. आणि तर आम्हाला एखाद्याला दान द्या म्हणलं भंतेजीला की मग म्हणतात आमच्याकडे पैसे नाही, तो मी लय बेजार आहे म्हणतात. आणि तिथं कसे करतात बघा. म्हणजे माणसाचं एवढं डेंजर झालं की विचारू नका. म्हणजे एवढे विचारानं माणूस खाली व्हायला विचारूच नका. कधी बघा एखादा असं तुम्ही जेवायला बसू द्या, बसल्याच्या नंतर आमच्यासारख्या चुकून एखादा 2दा-3दा तुम्हाला बघूच द्या, आणि घरी गेल्याच्या नंतर जरा असं मळकू द्या, पोटात दुखू द्या, की लगेच म्हणतात बघा तेच बसलेला होता भंतेजी, लयच बघत होता, एकदा नाही 4दा बघला, आणि त्याचीच नजर लागली म्हणून पोटात दुखायला आणि मळकले आणि व्हायले म्हणतात. बघा, म्हणत नाहीत जरा लय भूक लागली होती, कमी खायचं तर लय रटावून खाल्लं म्हणून दुखायले म्हणत नाहीत. म्हणतात का बघा, जरासं लय गुलाबजामुन लड्डू भारी दिसू लागले, 2-3 खायचं 7-8 खाल्ल्यामुळं मळकायले असं म्हणत नाहीत. ते बघू लागला म्हणून असं व्हायले म्हणतात. म्हणजे एवढं डेंजर विचारूच नका. मटणाचा डबा जरी घेऊन जाले त्याच्यात कोळसा टाकतात, किती अवघड आहे. म्हणजे लयच माणसाचं डेंजर काम झालेलं आहे. चांगले शिकलेले माणसं सुद्धा एवढे अडाणी येडपट झालेले आहेत की विचारू नका. म्हणून आयुष्यमान उपासकांनो, बुद्धांचा धम्म विज्ञानवादी धम्म आहे. बुद्धांचा धम्म, एका धम्मपदाच्या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात, जर माणसांना एक सुद्धा जर चुकीचं वाईट जर कर्म केलं, जर ते कर्म जर परतून आलं, तुम्हाला जर फळ द्यायला लागलं, तर माणसाला तेव्हा वाटते की ते जर कर्म केलं नसतं तर आज माझ्या डोळ्यात पाणी आलं नसतं, आज मला ते दुःख भोगावं लागलं नसतं, असा भाव माणसाच्या मनामध्ये येतंय नुसतं एक कर्म केल्याच्या नंतर. बुद्ध म्हणतात, जर माणसानं जर एखादं चुकून चांगलं सत्कर्म जर केलं तर सांगता येणार नाही म्हणतात की त्याचं फळ त्याला किती आनंदानं हसत त्याला भोगावं लागल की त्याची शब्द सुद्धा व्यक्त करता मध्ये येणार नाहीत. म्हणजे बघा, एवढा सुंदर धम्मपदामध्ये गाथा सांगितल्यात. म्हणून आयुष्यमान उपासकांनो, जागरूक व्हा. बोलण्यासारखं भरपूर काय आहे. तुम्ही एवढे सुंदर माझ्याकडे बघू लागलेले आहेत की मला बोलावंच वाटू लागलेलं आहे. म्हणून आपलं जरी आम्ही किती वेळ जरी बोललो तर तुम्हाला एकच सांगायचं आहे की डोक्यात चांगले विचार ठेवा, आदर्श विचार ठेवा, तत्ववादी विचार ठेवा. आपल्या या वाणीमध्ये सदैव बोलत असताना खरेपणा ठेवा. कुणालाही दुश्मन जरी तुमच्या पुढं आला तर त्याला प्रेमानं अतिशय मृदुतेनं बोलत चला. तुमच्या पुढं दुश्मन जरी आला तर त्याला, जर तुमच्याकडून चांगल्या गोष्टी जर होत असतील तर त्याला मदत करा. हीच आम्हाला बुद्धांनी अशा पद्धतीनं बोलायचं शिकवलेलं आहे. बुद्धांनी सांगितलेलं आहे या शरीरानं असे कर्म करा, दुश्मन जरी असेल तर त्याला तुम्हाला जर मदत करायची जर टाईम आला तरी सुद्धा त्याला तुम्ही मदत करा. म्हणजे 3च गोष्टी करायच्या आहेत की डोक्यात चांगले विचार ठेवायचे आहेत, वाणीनं खरं आणि चांगलं गोड बोलायचं आहे, सत्यवादी बोलायचं आहे. या शरीरानं जेवढं होईल तेवढं चांगलं काम करत जायचं आहे. हेच आपल्याला बुद्धांनी सांगितलेलं आहे. परत एक उदाहरण देतो आणि मी माझं प्रवचन समाप्त करतो. बघा, एक एवढा शहाणा माणूस असते, एवढा शहाणा असते की विचारूच नका, ते गावात कुणाचं ऐकत नाही. एवढा शहाणा असते, एवढा अतिशहाणा असते की मायबापाचं नाही, किती जरी जगातला विद्वान जरी त्याच्या पुढे आणून ठेवला तरी त्याचं ऐकत नाही. एवढा शहाणा असते. त्याचे 2च मित्र होते, त्याच्यासोबतच ते राहायचा. आणि एका दिवशी त्याच्या पहिल्या मित्राच्या दिवशी कोणीतरी वारलं म्हणून त्याला कळालं आणि ते त्या अंत्यविधीला गेलं. अंत्यविधीला गेल्याच्या नंतर तिथं त्याचा दोस्त पहिला लय रडू लागला होता. हे बी बाजूला गेलं, त्याच्यासोबत रडू लागलं. रडता त्याला जराशी बोलायची सवय होती. मग बोलता म्हणला की दोस्ता म्हणला रडू नको रे म्हणला. आणि दोस्ताची आई वारली होती. परत म्हणला दोस्ता रडू नको रे म्हणला, ती तुझीच आई नव्हती. 2 मिनिटं झाले, परत रडता म्हणला दोस्ता रडू नको रे, ती तुझीच आई नव्हती, माझी आई होती म्हणला. परत 2-4 मिनिटं झाले, परत म्हणला दोस्ता म्हणला रडू नको रे म्हणला, ती तुझीच आई नव्हती, माझीच आई नव्हती, सगळ्या गावाची आई होती म्हणला. मग ते जरा मित्र म्हणलं एवढं ज्ञान गेलेलं, म्हणलं एवढं चांगल्या गोष्टी कधीपासून करायले. मग यानं जरा असं दुःखाला सावरलं आणि अंत्यविधी करू दिला.
आणि सगळं जिकडं तिकडं झालं, सगळे गेले आणि असेच 8-10 महिने गेले. गेल्याच्या नंतर परत दुसऱ्या मित्राच्या घरी कोणतरी वारलं आणि याला कळाल्याच्या नंतर ते तिथं गेलं आणि गेल्याच्या नंतर पाहायला तर काय मित्र लयच रडायला. हे बी गेलं आणि त्याच्यासोबत रडू लागलं आणि रडता रडता याला गुपचूप रडायची सवय नव्हती, याला बोलायची सवय होती. बरं बोलता बोलता यानं बघावं ना तिथं कोण वारलं, त्या दोस्ताची बायको वारली होती. मग बस रडायला लागलं. रडता रडता दोस्ता म्हणला रडू नको म्हणला, ती तुझीच बायको नव्हती. 2 मिनिटं झाले, मग परत त्यानं स्टॉप करावं ना. परत रडता रडता म्हणला दोस्ता म्हणला रडू नको म्हणला, ती तुझीच बायको नव्हती म्हणला, माझी बायको होती म्हणला. याचं रडणंच बंद झालं दोस्ताचं. मग बघावं ना त्याच्या तोंडाकडे की बा मित्रानं बंद केलंय, आपण कशाला आता पुढचं. हे घडी ऐकलाच नाही. रडता रडता परत म्हणला दोस्ता म्हणला तू रडू नको रे म्हणला, ती तुझी बायको नव्हती, माझी बायको नव्हती, सगळ्या गावाची बायको होती म्हणला. याला एवढं हाणलं की विचारूच नका. म्हणून आपण सुद्धा या वाणीनं सुद्धा कुणाच्या जवळ जाऊ शकतो आणि या वाणीनं आपण कुणापासून दुरे जाऊ शकतो. म्हणून आपण बोलताना अतिशय सावध राहा. डोक्यामध्ये जे विचार राहतात त्याच पद्धतीनं माणूस बोलत असते. म्हणून या डोक्याला चांगल्या पद्धतीनं बुद्धाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संस्कार देऊन बनवण्याचा प्रयत्न करा. त्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांना सांगू इच्छुक आहे की यावर्षी जरा आम्हाला लोक कमी दिसलेत. आता आम्ही परभणीहून आलोत, पूर्णवरून आलोत. आम्हाला याला 4-4.25 तास गाडीनं लागलेत. कंबर दुखायला लागली. रात्री सुद्धा आम्ही 12:30 वाजता 2 कार्यक्रम करून विहारात गेलो होतो. सकाळी 4-4:30ला इकडे निघायचं म्हणून तयार झालो होतं. इथपर्यंत यायचं म्हणजे फार मेहनत लागते. इथपर्यंत जर आलो तर आम्हाला वाटते की लोकांना चांगल्यात चांगला कसा धम्म आम्हाला सांगून बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची माणसं कशी तयार करावेत एवढाच आमचा प्रांजळ हेतू असतो. म्हणून त्या हेतूला आपण थोडंसं लक्षात घेत चला. आपल्यामध्ये वाद तंटे करू नका. या वर्षीचा जो काही जरासा झालेला उणिवाचा भाग असेल, पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीची बैठक 2-2.5-3 महिने आपल्या गावामध्ये एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीनं किनवटची धम्म परिषद महाराष्ट्राला अजून आदर्शवादी धम्मवादी एक धम्माचं उदाहरण घेण्यासारखी परिषद कशी आम्हाला देता येईल, कशा पद्धतीनं आम्हाला करता येईल, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो. भांडणामध्ये काहीच पडलेलं नाही बघा, वादामध्ये काहीच पडलेलं नाही. आपण त्याच्यापासून थोडासा दूर राहण्याचा प्रयत्न करा. मग कुटुंबात असो का समाजात असो का कुठेही असो, म्हणून आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. बराच वेळ झाला मी आपल्यामध्ये धम्माच्या बाबतीमध्ये सांगत होतो. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं आपण ऐकत होतात. आज मला आदरणीय संयोजन समितीनं निमंत्रित केलं. आपल्यामध्ये थोडक्यात